मुस्कासुराला ब्रह्मदेवाचा वर प्राप्त झाला आणि ब्रह्मदेवाच्या वरानं उन्मत्त झालेला हा मुस्कासुर दैत्य याची युद्धाची इच्छा पूर्ण कोणीच देव करू शकला नाही। या मुस्कासुराची युद्धाची इच्छा कोणीच पूर्ण करू शकला नाही। शेवटी मुस्कासुर तो एक अहंकारी होता, कोणत्याही शक्तीला भीक न घालणारा। सर्व देवदेवतांना त्याने त्रास द्यायला सुरुवात केली। देव घाबरले, ऋषीमुनी व्याकुळ झाले। आपल्या शक्तीच्या जोरावर त्याने सर्व काबीज करून घेतले आणि अखेर सर्व देवांनी शरण घेतले एका देवतेपुढे, म्हणजे आपल्या गणपती बाप्पा पुढे। सर्वांनी मिळून असा हा मुस्कासुर दैत्य शेवटी भगवान भोलेनाथासमोर सर्व देवदेवतांनी प्रार्थना केली। भगवान भोलेनाथानं त्यांना पर्यायी मार्ग म्हणून श्रीदेव गणेशाची आराधना करण्यास सांगितली आणि हा गणेशच त्या मुस्कासुराचा वध करू शकतो हे त्यांना दाखवून दिलं। असा हा मुस्कासुर दैत्य अखेर श्री गणेश आणि गर्वाने उन्मत्त झालेला मुस्कासुर यांच्यामध्ये लढाई सुरू झाली आणि हा मुस्कासुर दैत्य गणेशाबरोबर युद्ध करू लागला। कित्येक वर्ष चालू असलेलं हे युद्ध शेवटी मुस्कासुर या युद्धामध्ये शरण आला आणि आपली शेवटची इच्छा म्हणून गणेशानं त्याला आपली शेवटची इच्छा काय आहे हे विचारलं। असा हा मुस्कासुर दैत्य शेवटची इच्छा म्हणून श्री गणराया गणपती बाप्पा विघ्नांचा विघ्नहर्ता विधाता 64 कळा गुणांचा अधिपती असा हा गणपती बाप्पा। त्या गणपती बाप्पानं आपलं वाहन म्हणून त्या मुस्कासुर दैत्याला आपलं वाहन म्हणून आपल्या जवळ कायमचं ठेवून घेतलं। असा हा उन्मत्त झालेला मुस्कासुर दैत्य श्री गणेशाचं वाहन झाला। असा सुंदर असा देखावा आपल्या समोर सादर करत आहोत। मुस्कासुराचे गर्वहरण हा मुस्कासुर दैत्य शेवटी गणरायाच्या युद्धामध्ये शरण आला आणि हा गणपतीचं वाहन झाला। असा हा मुस्कासुराचा देखावा केदारली मित्रमंडळ काटोली गुरुवाडीतर्फे दाखवण्यात येत आहे। त्याचबरोबर नमन कळेमध्ये या शिमगोत्सवामध्ये सादर होत असलेल्या नमन कळेमध्ये शंकासुर दैत्य सुद्धा आपणास देखावामध्ये दाखवण्यात येत आहे। असा हा सुंदर देखावा मुस्कासुराच्या भूमिकेत मंदार गुरव आपल्या समोर उत्कृष्ट अशी भूमिका सादर करताना एक सुंदर असा देखावा आपल्या समोर सादर होत आहे। अशा सुंदर अशा देखाव्याचे स्वरूप आम्ही आपल्या समोर सादर करण्याचा एक छोटासा अशा मुस्कासुर दैत्याचं गर्वहरण हा मुस्कासुर दैत्य शेवटी गणेशाचं वाहन झालं। उपस्थित सर्वांचं केदारली मित्रमंडळ काटोलीच्या वतीनं हार्दिक स्वागत। अल्पहाराची सुरुवात झालेली आहे, सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे। शुद्ध 83 पासून चालू झालेला हा शिमगोत्सव आणि या शिमगोत्सवामध्ये काटोलीतील आजचा शेवटचा दिवस। आज या शेवटच्या दिवशी केदारली मित्रमंडळ काटोलीच्या वतीनं पालखी नृत्य पथकाचं पालखी नाचवली जात आहे।
असा हा मुस्कासुराचं नृत्य सुंदर असं नृत्य सादर करीत आहे आमचे मित्रमंडळ गुरु. संक्रासुराचं सुंदर असं नृत्य सादर करत आहेत राहुल गुरव. नृत्य सर्वांच्या डोळ्याचं पाहायला मिळेल असं काही नृत्य सादर होत आहे. मयूर बोललो नको बोलू किती का बोलू आणि अभिमानाचा आहे आपल्या गावामध्ये
सुरांच्या सुमधुर आवाजामधून फटाक्यांच्या आतषबाजीमधून ही पालखी नाचवण्यात येत आहे. सुंदर अशी रोषणाई, ही रोषणाई केलेली आहे ओंकार मंडप डेकोरेटचे मालक ओंकार उभारे व बालकृष्ण उभारे याने आमच्या विनंतीला मान देऊन तात्काळ आम्हाला ही सेवा दिली त्याबद्दल त्यांचंही आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. उपस्थित सर्वांचं आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. या शिमगा उत्सवाची सांगता उद्या 14/3/2026 रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे. या पूजेचा महाप्रसाद आणि या महाप्रसादासाठी देणगी स्वरूपात नारायण गुणाजी गुरव यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. हे नाचवण्यासाठी रिंगण आखलेलं आहे. या रिंगणाला लागून जे उपस्थित प्रेक्षक आहेत त्याने कृपया आपल्या पायाखाली इलेक्ट्रिकची लाईन वायरी टाकलेल्या आहेत. कृपया आपण त्यापासून लांब उभं राहावं ही विनंती. केदारलिंग मित्रमंडळ काटोली भिवाडीच्या सदस्यांनी लक्ष द्या. रिंगणाला टेकून जे उभे आहेत त्याने उपस्थित कृपया लांब राहावं. सर्वांचं हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात गाईचं नृत्य आपला असा सुंदर देखावा दाखवण्यात येणार आहे. सुंदर असं गाई नृत्य झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा पालखी नृत्याला सुरुवात झालेली आहे. ढोल ताशांच्या सनई सुराच्या सुमधुर आवाजामध्ये पालखी विविध चालींमध्ये नाचवण्यात येत आहे. केदारलिंग ग्रामस्थांच्या वतीनं ही पालखी नाचवण्यात येत आहे. उद्या 14/3/2026 रोजी त्या केदारलिंगाच्या सहाय्यावरती श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे. आणि या पूजेनिमित्त येणाऱ्या केदार भक्तांसाठी हा महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे. त्या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा. तसेच रात्री 10 वाजता करमणुकीचा कार्यक्रम म्हणून सोमवारवारचाही नाट्य रमण मंडळ ओझरी खुर्द गोराडी याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं व गाव कमिटीच्या वतीनं आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. या मंडळाच्या वतीनं ठेवण्यात आलेला नाश्ता कोणी चुकून राहिले असतील, कोणी नवीन आले असतील तर कृपया निसंकोच ठेवता तिथे यायचं आहे आणि नाश्ता घेऊन जायचा आहे अशी मंडळाची विनंती.